महा आज आपण इयत्ता 9वीचा रम्य संस्कृतम मधील किम करवानी हा टॉपिक बघणार आहोत. म्हणजेच काय करायचे किंवा काय करूया. तर बघा, किम करवानी या टॉपिकमध्ये आपण आज स्पष्टीकरण आणि भाषाभ्यास हे दोन्ही टॉपिक यामध्ये कव्हर करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याला एक पिक्चर दिसतंय. अर्थातच तुम्हाला कळलं असेल की हे जे वरचं चित्र आहे हे एका क्लासरूमचं आहे आणि खाली क्लासरूममध्ये घडलेला संवाद दिलेला आहे. तर बघा, चित्रामध्ये तुम्हाला विद्यार्थी दिसत आहे आणि शिक्षिका दिसत आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे छात्राः, म्हणजे छात्रा म्हणत आहे आचार्ये नमो नमः. छात्राः हे बहुवचन आहे छात्र शब्दाचं, म्हणजे सगळे छात्र म्हणत आहे. आचार्ये नमो नमः, आचार्य म्हणजे शिक्षिका, नमो नमः म्हणजे नमस्कार. शिक्षिका म्हणते नमो नमः, सुप्रभातम, नमस्कार किंवा नमस्ते, सुप्रभातम, गुड मॉर्निंग, उपविशत म्हणजे बसा, सिट डाऊन. सौरभः तनयः च, तर सौरभ आणि तनय म्हणत आहे आचार्ये अपि मार्जयाव फलकम. अध्यापिका, काय आम्ही फलकम म्हणजे ब्लॅकबोर्ड, काय आम्ही ब्लॅकबोर्ड पुसू का, मार्जया आम्ही रफ करू का. तर शिक्षिका म्हणत आहे अवश्यम, नक्कीच, मार्जयतम रफ करा, पुसा. सुवचनम अपि लिखतम, म्हणजेच गुड थॉट पण, सुवचनम सुविचार, गुड थॉट्स, लिखतम म्हणजे लिहा. नीरजे, हे नीरजा नावाची एक मुलगी आहे, तिला नीरजे उद्देशून म्हटलेलं आहे. नीरजे वातायनम उद्घाटय, तर इथे वातायनम म्हणजे काय असेल, तुम्हाला चित्रपट कोशमध्ये हे सगळे शब्द आलेले आहेत. वातायनम म्हणजेच फॅन, सॉरी, वातायनम म्हणजेच खिडकी. तर बघा, तुम्हाला तिथे खिडक्या दिसत आहेत, तर उद्घाटय म्हणजे उघड, वातायनम उद्घाटय म्हणजे खिडक्या उघड. अतीव उष्मा बाधते म्हणजे खूप गरम होत आहे. आता पुढे म्हणते ऐ मृदुले, आता मृदुला नावाची मुलगी आहे, तिला संबोधनवाचक वापरलेलं आहे. अगं मृदुला, व्यजनानी चालय, तुम्हाला दिसत आहे की क्लासरूममध्ये व्यजन आहेत बघा. व्यजन म्हणजेच फॅन आहेत, वरती तुम्हाला फॅन दिसत आहेत. आणि व्यजनानी म्हटलंय म्हणजे व्यजनम शब्दाचं बहुवचन केलेलं आहे व्यजनानी. जसं की वनम वने वनानी प्रथमा, तसेच व्यजनम व्यजने व्यजनानी. काय म्हणत आहे की फॅन चालू कर, चालय म्हणजे चालू कर. धीरज म्हणतो, आता बघा धीरज काय म्हणतोय, आचार्य अपि प्रविशानी वर्गम. पुढे तुम्हाला दिसतंय त्या चित्रामध्ये एक बालक आहे, तो क्लासरूममध्ये एंटर होण्यासाठी परमिशन घेत आहे. म्हणून तो विचारतोय काय मी वर्गामध्ये येऊ का. मग शिक्षिका काय म्हणताय बघा, आम, हो, आगच्छ म्हणजे ये, स्थाने उपविश म्हणजेच जागेवर बस, श्रांतः दृश्यसे, श्रांतः म्हणजे थकलेला, थकलेला दिसतो आहेस. किंचित जलम पिब, किंचित म्हणजे थोडे, जलम म्हणजे पाणी आणि पिब म्हणजे थोडे पाणी पी. ऐ छात्राः, अधुना अहम प्रश्नान पृच्छामी, म्हणजेच अरे छात्रांनो म्हणजे अरे विद्यार्थ्यांनो. अहम प्रश्नान पृच्छामी, मी प्रश्न विचारणार आहे. अहम म्हणजे मी, प्रश्नान बहुवचन आहे, पृच्छामी विचारणार आहे. आता अहम आलेला आहे म्हणून पृच्छामी, कारण तुम्हाला माहिती अहम असेल तर आम्ही प्रत्यय लागतं क्रियापदाला. सम्यक विचिंत्य उत्तरत यूयम, आता बघा इथे काय म्हटलंय तर सम्यक विचिंत्य, म्हणजे सम्यक म्हणजे उत्तम प्रकारे किंवा चांगला किंवा नीट, विचिंत्य म्हणजे विचार, नीट विचार करून उत्तरत यूयम, तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. आता यूयम हा जो शब्द आहे कुठून आलेला आहे, त्वम युवाम यूयम, हे मध्यम पुरुषचे जे कर्ता असतात यातील बहुवचन जो आहे यूयम म्हणजे तुम्ही सगळे, असा शब्दाचा अर्थ आहे आणि तो मध्यम पुरुषचा कर्ता आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी नीट विचार करून उत्तर द्या. कोलाहलः मास्तु, कोलाहल म्हणजे काय तर गोंधळ नकोय, मास्तू म्हणजे नकोय, गोंधळ नको आहे. एकः एव उत्तरम वदतु, कोणीतरी एकच जण उत्तर देईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा छोटासा संवाद होता एका क्लासरूमचा. पुढे तुम्हाला एक कृती दिलेली आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे संवादम पठित्वा स्फुटशब्दानाम अर्थम अवगच्छत तम अर्थम अनुसृत्य पंचदश वाक्याने पठत. आता ह्या संवाद जो आपण बघितला तो स्फुट शब्दानाम म्हणजेच काय, जे
हायलाईट केलेले वर्ड होते बघा, पिंक लेटरमध्ये तुम्हाला मागच्या संवादामध्ये वर्ड दिसत असतील. उपविशत, मार्जयाव, मार्जयतम, लिखितम, उद्घाटय, चालय, प्रविशानी, आगच्छ, उपविश, पिब, उत्तरत, मास्तू आणि वदतू. हे सगळे शब्द कुठून आलेले आहे? तर हे लोट लकार म्हणजेच काय, तर आज्ञाकारी जो आहे, ऑर्डर ज्यामध्ये दिली जाते त्याची वाक्य आहे. म्हणून ते काय म्हणतात, अर्थम अवगच्छत म्हणजे अर्थाला नीट समजून घ्या. तम अर्थम अनुसृत्य त्याचा अर्थ समजून, पंचदश म्हणजे 15 वाक्यानी पठत वाक्य म्हणा. तर त्यांनीच खाली पंचदश वाक्याने दिलेली आहेत. परस्मैपदम आत्मनेपदम च म्हणजे परस्मैपद आणि आत्मनेपद इथे दिलेलं आहे. सेंटेन्स बघा, तुम्हाला जे ग्रीन 3 लाईन दिसत आहे ग्रीन कलरमध्ये, त्यामध्ये जे कर्ता आहे ते सह, भवान, सा, भवती, तत् हे जे कर्ता दिसत आहे हे कर्ता सगळे प्रथम पुरुषचे आहेत. आणि खाली ब्ल्यू लाईन जी दिसते त्वम, पुढे युवाम आणि युयम हे जे कर्ता दिसत आहे हे तुम्हाला मध्यम पुरुषचे कर्ता दिसत आहे. मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषचे कर्ता कधीही बदलत नाही. मध्यम पुरुषचे कायम 3च कर्ता असणार आहे, त्वम, युवाम आणि युयम. आणि उत्तम पुरुषचे कायम हे 3च कर्ता असणारे पिंक लाईनमध्ये दिलेले तुम्हाला अहम, आवाम आणि वयम हे 3 कर्ता कायम उत्तम पुरुषचे असणार आहेत. हे सोडून एखाद्या सेंटेन्समध्ये जो कर्ता येतो ते सगळे कर्ता हे प्रथम पुरुषमध्ये जातात. तुमचा कुठलाही लकार असो, काही असलं किंवा कुठलाही कर्ता तुम्हाला दिसला एखाद्या लकारामध्ये, तुम्हाला पहिले बघायचं आहे की त्वम, युवाम, युयम आणि अहम, आवाम, वयम सोडून जर ते कर्ता असतील तर ते नक्कीच प्रथम पुरुषमधले असणार आहे. इथे तर आपल्याला ओळखीचेच कर्ता दिलेले आहे, सह आणि भवान. तर काय, सह हा शब्द म्हणजे तो आणि भवान हा रिस्पेक्टफुली वर्ड आहे. तर सह खादतू किंवा भवान खादतू म्हणजे काय, त्याने खाल्लं पाहिजे, त्याने खावे म्हणजे ऑर्डर दिलेली, तू खा असा टाईप, त्याने खा. आता तू आपण हे त्वममध्ये वापरणार आहोत मध्यम पुरुषमध्ये, परंतु इथे सह जो शब्द आहे हा थर्ड पर्सनसाठी असतो. म्हणून त्याने खावे किंवा त्याने खाल्लंच पाहिजे असे ऑर्डर आहे, ती पाहिजे पण नाही, त्याने ऑर्डर केलेली आहे तिथे. आणि भवान खादतू, हा खादतू जो शब्द आहे हा पण तिथेच ऑर्डरच केलेली आहे की तुम्हाला खायचे आहे. पुढे बघा, आता लबताम, त्यांनी 2 क्रियापदं दिलेली आहे, एक तर खादतू आहे आणि एक तर लबताम आहे. लबताम म्हणजे तुम्हाला हे प्राप्त हो किंवा मिळव अशा अर्थाने घेतला जातो. आपण पहिले खादतू शब्दाचा अर्थ लक्षात घेऊया किंवा खादतू या क्रियापदाचे पहिले सेंटेन्स समजून घेऊया आणि नंतर लबताम या क्रियापदाकडे जाऊ. सह आणि भवान झाल्यानंतर बघा, सहचा जो द्विवचन असतो तो असतो तौ. आता ह्या सेकंडमध्ये लाईनमध्ये तुम्हाला दिसतं की ते द्विवचन आलेलं आहे, भवानचं भवंतौ झालेलं आहे आणि सहचं तौ झालेलं आहे. म्हणजेच काय, तौ खादताम. आता इथे त्यांनी ऑर्डरच केलेली आहे परंतु तौ म्हटलेलं आहे, तौ खादताम म्हणजेच काय, तुम्ही इथे दोघांना ऑर्डर केली की खायचं आहे. आणि भवंतौ खादताम म्हणजे तिथेही तुम्हाला दोघंच आहे, फक्त रिस्पेक्टफुल वर्ड आहे, तुम्हाला दोघांना खायचं आहे. आणि ते खादंतू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खायचं आहे. आणि भवंतः खादंतू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खायचे. मीनिंग सेमच आहे, फक्त सह तौ ते हे आपण कुणालाही बोलू शकतो आणि भवान, भवंतौ, भवंतः हे आपण रिस्पेक्टफुल वर्ड जर तुम्हाला कोणाला यूज करायचं असेल तर त्यासाठी आपण वापरू शकतो. अर्थामध्ये कुठलाही बदल होत नाही. सेकंड जे एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी ते आहे सा आणि भवतीचं एक्झाम्पल आहे. धातू सेम ठेवलेला आहे त्यांनी किंवा क्रियापद सेम ठेवलेलं आहे. सा म्हणजे हे मुलीसाठी वापरलं जातं, सह तौ ते पुल्लिंगसाठी, भवान, भवंतौ, भवंतः पण पुल्लिंगसाठी आणि स्त्रीलिंगसाठी भवती, भवत्यौ आणि भवत्यः हे असतात. तर आपण बघा पहिले सा ते ताहाचे एक्झाम्पल बघूया. सहा खादतू, सा म्हणजे मुलीसाठी वापरले की तिने खाल्लं पाहिजे, तिने खायचं आहे आदरार्थी, तिने खायचे हे ऑर्डर दिलेली तिला. त्यानंतर ते खादता हे त्या दोघींनी खायचे. आणि ताहा, पुढे बघा, ताहा खादंतू म्हणजे इथे सुद्धा त्यांनी खाऊ देत किंवा त्यांनी खायचे आहे ही ऑर्डर आहे त्यांना. आणि भवती जो शब्द आहे त्यासाठी पण सेम, भवती खादतू, भवत्यौ खादताम आणि भवत्यः खादंतू याचाही मिनिंग सेम होणार आहे. भवती तुम्हाला खायचे आहे, भवत्यौ तुम्हा दोघींना खायचे आहे आणि भवत्यः तुम्हा सगळ्यांना खायचे आहे. तत्मध्ये बघा काय आहे, तत् हे जे आहे ते नपुंसकलिंग शब्दांसाठी वापरला जातो. तत् खादतू,
तेच त्यांनी खायचे आहे. ते खादताम तत् ते तानी, ते खादताम त्यांनी खायचे आहे, आणि तानी खादंतु त्या पहिले ते खादताममध्ये त्या दोघांनी खायचे आहे, आणि तानी खादंतूमध्ये त्या सगळ्यांनी खायचे आहे, असा अर्थ होतो. आता पुढे बघा, आपण याचं त्वम खाद, आता त्वम जो आहे म्हणजे तू खायचे आहे किंवा तू खाओ असा ऑर्डर आहेत की तू खा. युआम खादतम तुम्ही दोघांनी खा. यूयम खादत तुम्ही सगळ्यांनी खा. आता इथे खाद जो धातू आहे आपण त्याऐवजी समजा पठ हे एक्झाम्पल घेतलं, पठ धातूचं म्हणजे अभ्यास करणे, तर बघा काय होईल, त्वम पठ असा शब्द इथे तयार होईल. त्वम पठतम आणि युवाम पठतम आणि यूयम पठत असा शब्द इथे तयार होतो. म्हणजे तू अभ्यास कर, तुम्ही दोघांनी अभ्यास करा आणि तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा असा शब्दांचा मिनिंग होणार आहे इथे. अहमच्या ठिकाणी बघा काय झालेलं आहे, अहम खादानी म्हणजेच काय, मला खायचे म्हणजे स्वतःलाच आपण ऑर्डर देतोय ती. आवाम खादावं आपल्या दोघांना खायचे, आणि वयम खादाम म्हणजे आपल्या सगळ्यांना खायचे. तुम्हाला माहिती, अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आपण दोघे, आणि वयम म्हणजे आपण सगळे. त्वमचं पण सेम, त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे आपण दोघे, आणि युयम म्हणजे आपण त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे, आणि युयम म्हणजे तुम्ही सगळे. आले लक्षात? आता लभतामसाठी म्हणजे काय, मिळो, तुम्हाला हे मिळो, तर स लभताम हा जो पहिला आपण वरती क्रियापदचे सोडून दिले त्याचा अर्थ बघूया. स लभताम म्हणजे काय, ते तुम्हाला मिळो, म्हणजे हे ऑर्डर आहे पण ही जरा रिस्पेक्टफुल ऑर्डर आहे. भवान लभताम म्हणजे तुम्हाला हे मिळो, तुम्हाला हे मिळालंच पाहिजे अशा टाईपची ही ऑर्डर आहे. अशा पद्धतीने तुम्ही लभताम या शब्दाचा वापर करून इथे सेंटेन्स क्रिएट करू शकतात. लभताम म्हणजे मिळो किंवा तुम्हाला लाभ हो. आपण ज्या पद्धतीने खादतू आणि पठतूचे एक्झाम्पल बघितले इथे, त्या पद्धतीने तुम्ही लभताम या शब्दाचा वापर करू शकतात. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही धातू ॲड करायचे असतील तरी तुम्ही करू शकतात. खाली म्हटलेलं आहे, एतेषु वाक्येषु विविध क्रियापदानाम उपयोगम कृत्वा पुनः वदत स्मरत च, म्हणजेच काय, अशा या वाक्यांचा विविध क्रियापदांना, या वाक्यांमध्ये तुम्ही वेगवेगळे क्रियापदांचा उपयोग करून वाक्य पुन्हा तुम्ही बोलू शकतात आणि त्याचं स्मरण करू शकतात. जसं मी तुम्हाला आत्ता पठ धातूचं एक्झाम्पल करून दाखवलं, तसं तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही वेगवेगळे धातू ॲड करा, क्रियापद ॲड करा आणि त्यानुसार सेंटेन्स तयार करा, जेणेकरून तुम्हाला लोट लकार जो आहे तो लक्षात येईल. अर्थातच लोट लकार हा आज्ञार्थक ऑर्डर देण्यासाठी वापरला जातो. पुढे आपल्याला भाषाभ्यास बघायचा आहे. भाषाभ्यासकडे या. बघा, पहिला प्रश्न आहे वाक्यानी पूरयत, म्हणजेच काय, वाक्य कंप्लीट करा. आता वाक्य कशी कंप्लीट करणार, त्यासाठी आपल्याला वरती ब्रॅकेटमध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या ऑप्शनचा मिनिंग लक्षात घेऊन आपल्याला त्या ठिकाणी योग्य ऑप्शन सिलेक्ट करून लिहायचं आहे. अंब भोजनम, अंब म्हणजे आई किंवा माता, भोजनम, आता या ठिकाणी काय येईल अंब भोजनम, तर आपल्याला ऑप्शनमध्ये यच्छ शब्द दिसतो. यच्छ म्हणजे दे, ठीक आहे, आईला म्हणतोय तो की आई मला भोजन दे. सेकंड आहे सहपाठम. आता सहपाठम, सह म्हणजे काय, त्याने, थर्ड पर्सन, त्याने, पाठम म्हणजे पाठ, या पाठाचं त्याने काय केलं पाहिजे, तर त्याने अभ्यास केला पाहिजे, म्हणून सहपाठम पठतू. आत्ताच आपण बघितलं मागच्या एक्झाम्पलमध्ये जे खाली त्यांनी पंचदश वाक्याने दिलेले होते त्याच्यामध्ये खादतू होतं, सह खादतू होतं, तसं पठतू. तुम्हाला जर यासाठी ट्रिक हवी असेल, या धातू कसे लक्षात ठेवावे यासाठी जर ट्रिक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला त्याच्या ट्रिक पण देईल प्रत्येक लकाराच्या. पुढे बघा, वयम गीतम. आता तुम्हाला माहीत आहे वयम असेल तर त्यासाठी शेवटी काय लागतं, तर म लागतं लोट लकारमध्ये, म्हणून वयम गीतम गायाम म्हणजे आपण सगळ्यांनी गीत गाऊया. फोर्थ बघा, युयम जले, त्वम युवाम युयम मधला युयम आलेला आहे इथे, जले तरत, तरत म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पोहायचे आहे, पाण्यामध्ये पोहायचे आहे. आवाम आम्रवृक्षम, आपण दोघे आम्रवृक्षावर आरोहावं म्हणजे चढूया. युवाम भूमीम खनतम, युवा म्हणजे तुम्ही दोघं, भूमीम खनतम म्हणजे भूमी जमीन खोदा. सेवेंथ बघा, युष्माकम सुखम, युष्माकम सुखम वर्धताम. आता युष्माकम शब्द कुठून आलेला आहे, आठवतोय का तुम्हाला? सर्वनाम क्रियापद
आलेली होती. सर्वनाम क्रियापद कधी आलेली तर 8वीचे चार्ट जे आहेत अस्मद आणि युष्मदचे, तिथून युष्माकम हा शब्द आलेला आहे युष्मदमधून. तर तुमचे सुख वाढो असा या शब्दाचा या लाईनचा अर्थ आहे. छात्रौ यशः, छात्रौ यशः मध्ये बघा लभेता म्हणजे छात्रांना यश लाभो, आणि त्वम स्वाध्याये रमस्व, तू स्वाध्यायामध्ये रमला तू स्वाध्यायामध्ये रम किंवा रमवून घे, असं या शब्दाचा या वाक्यांचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न बघा, भवान भवती स्थाने त्वम योजयित्वा वाक्याने लिखत. हा टॉपिक सुद्धा 10वीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे, कारण बोर्डला पण अशा प्रकारचे प्रश्न येतात की भवान भवती स्थाने त्वम योजयित किंवा त्वम स्थाने भवान भवती योजयित, अशा प्रकारचे प्रश्न आलेले असतात. आता भवान भवती स्थाने त्वम योजयित म्हणजे काय करायचे, तर ज्या ठिकाणी तुम्हाला भवान किंवा भवती शब्द दिसतो आहे तिथून तो शब्द काढायचा आणि त्या जागी तुम्हाला त्वम शब्द ॲड करावा लागतो. त्वम शब्द ॲड करावा लागतो. तर त्वम शब्द जर तुम्हाला ॲड करायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागणार, ज्या वेळेस आपण भवान शब्द असतो, भवान हा शब्द कोणत्या पुरुषामधला आहे, नक्कीच तो प्रथम पुरुषामधला आहे. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं त्वम युवाम युयम आणि म्हणजे हा मध्यम पुरुषमधले कर्ता झाले आणि अहम आवाम वयम हे उत्तम पुरुषामधले कर्ता झाले. तर जे काही उरलेले कर्ता तुम्हाला दिसतील ते सगळे कर्ता हे प्रथम पुरुषामधलेच असतील. म्हणूनच भवान हा शब्द सुद्धा प्रथम पुरुषातला आहे, कारण तो थर्ड पर्सन आहे. भवान अत्र उपविशतु, आता भवान जो शब्द आहे तो प्रथम पुरुषमधला आहे, पण त्यांनी आपल्याला त्याच्या जागेवर त्वम लिहायला लावलेला आहे. आता त्वम कोणत्या पुरुषातला आहे, तर मध्यम पुरुषामधला आहे. म्हणून आपण जर त्वम तिथे ॲड केला तर आपल्या क्रियापदाचं जे प्रत्यय आहे ते सुद्धा बदलत असतं. म्हणून भवान अत्र उपविशतु या ठिकाणी जर तुम्ही भवानच्या जागी त्वम लिहिला, अत्र ॲज इट इज राहील, कर्मामध्ये कुठलेही बदल होणार नाही. अत्र किंवा कुठले अव्यय असेल तर ते ॲज इट इज राहील. म्हणून त्वम अत्र आणि उपविशतूचं उपविश असं झालेलं आहे, कारण त्वम हा करता आल्यामुळे मध्यम पुरुष मधलाच तिथे प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला. तुम्हाला वारंवार मी सांगत असते की कर्ता ज्या पुरुषामध्ये चालतो आणि ज्या लकारामध्ये असतो त्याचप्रमाणे कर्त्यानुसारच क्रियापदामध्ये बदल होत असतो. आले लक्षात. सेकंड बघा, भवती बंधम मुंचता म्हणजेच काय, भवती हे स्त्रीलिंग रिस्पेक्टफुल वर्ड आहे. इथे म्हटलेलं आहे की भवती जे बंध आहे, म्हणजे जे काही बंधन किंवा जाळ्यामध्ये कोणी जर अटकलं असेल तर मुंचता म्हणजे मला सोडव, तर बंधन सोड. तर या ठिकाणी भवतीच्या जागी पण त्वम यूज करायचं आहे. त्वम बंधनम मुंच, इथे पण जे प्रत्यय आलेला आहे ते मध्यम पुरुषचा प्रत्यय घेतलेला आहे क्रियापदामुळे. थर्ड बघा, भवती प्रार्थयताम, भवती प्रार्थयताम, भवतीच्या जागी त्वम आलाय आणि प्रार्थयस्व असा शब्द इथे, असं सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. पुढे बघा, भवान शीघ्रम पृच्छतु, तर भवान शीघ्रम पृच्छतु मध्ये काय झालेलं आहे, फोर्थमध्ये भवानच्या जागी आपण त्वम लिहिला, त्वम ॲज इट इज लिहिणार आहोत. त्वम शीघ्रम पृच्छतु हा जो तू हा अव्यय जो पृच्छ धातूला लागलेला होता, अव्यय नाही प्रत्यय जो पृच्छ धातूला लागलेला होता त्यातून आपण तू हा काढून टाकणार आहोत. का तर सेम त्वम हा मध्यम पुरुषाचा आहे म्हणूनच. आणि भवंतः, आता तुम्हाला वाटेल इथे भवंतः कसं काय आलं, भवती आणि भवान आणि भवतीच ॲड करायला लावलं आहे, भवंतः कुठून आलं, तर जरी तुम्हाला भवान आणि भवती ॲड करायला लावलं असेल तरी भवंतः हा शब्द एकवचन द्विवचन आणि बहुवचनानुसार भवान शब्दाचाच घेतलेला आहे आणि म्हणून ते म्हणत आहे भवंतः भद्राणि पश्यन्तु. भवंतः हा शब्द बहुवचन आलेला आहे. भद्राणी म्हणजे कल्याणकारी किंवा योग्य, पश्यंतु बघणे, तर काय युयम आता भवंतः हा बहुवचन होता म्हणून आपण त्वम शब्दाचा पण बहुवचन घेतला, त्वम युवाम युयम. जर भवंत बहुवचन आहे तर आपल्याला त्वमचा पण बहुवचन घ्यायचं, हे नीट लक्षात ठेवा. तुम्ही तिथे त्वम लिहून टाकलं तर उत्तर चुकेल. त्वम युवाम युयम मधून आपण युयम घेतलेला आहे, भद्राणी ॲज इट इज लिहिला आहे आणि पश्यंतूचा पश्यत असा शब्द तयार झालेला आहे, बहुवचनाचा प्रत्यय इथे लागलेला आहे. आणि पुढे म्हटलेला आहे भवत्यः. आता भवत्यः हा जो शब्द आहे तो भवती शब्दाचा बहुवचन घेतलेला आहे. जसं की भवंत हे भवान शब्दाचं बहुवचन होतं, तसं भवत्यः हे भवती या शब्दाचं बहुवचन आहे. भवत्यः पाकं पचन्तु, तर भवत्यः पाकं पचन्तु म्हणजेच काय, तर जेवण बनव. पाक म्हणजे जेवण, स्वयंपाक, आणि पचन्तु म्हणजे
बनव. ऑर्डर आहे. यूयम आता भवत्याच्या जागी पण आपल्याला इथे यूयमच वापरायचं आहे, कारण त्वमचा बहुवचन आपण इथे वापरणार आहोत. यूयम पाकम पचत असं सेंटेन्स इथे तयार होणार आहे. तुम्हाला फक्त कर्ता आणि क्रियापदावर लक्ष द्यायचं आहे. बाकी ॲज इट इज तुम्हाला लिहून टाकायचं आहे. किती मोठं सेंटेन्स असलं तरी हे तुम्हाला सिम्पल सेंटेन्समधून समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. तुम्हाला पुढे भवान आणि भवती हे शब्द पण पाठांतरासाठी येतीलच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होतात त्यावेळेस तुम्हाला त्याची माहिती मिळत जाईल. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.